गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू लोंढे सर्स ओम सरस्वती कोचिंग क्लासेस अँड अकॅडमी। आजपासून आपण बघणार आहोत 11-12चा HSC पार्ट आणि CET पार्ट। तर आज आपण बघूयात 11चा फर्स्ट चॅप्टर फिजिक्सचा युनिट्स अँड मेजरमेंट। युनिट्स अँड मेजरमेंट पेक्षा आधी थोडा आपण बेसिक बघूयात की युनिट बघण्याआधी फिजिकल क्वांटिटी काय असतं। The physical quantity refers to a property of a material that can be measured, म्हणजे काय की मटेरियलची अशी एखादी प्रॉपर्टी जी आपण मोजू शकतो and expressed numerical along with the unit, आणि त्याची काहीतरी एक डेफिनेट व्हॅल्यू असेल आणि त्या व्हॅल्यूला काहीतरी युनिट असेल, म्हणजे काय आहे फिजिकल क्वांटिटी। फॉर एक्झाम्पल मास, लेंथ, टाइम, टेम्परेचर, व्हेलॉसिटी। आता बघा लेंथ म्हणजे काय, लांबी आपण मोजू शकतो। कशात मोजू शकतो आपण, मीटर, सेंटीमीटर, किलोमीटर। त्याला काहीतरी युनिट असतं आणि युनिट सोबत त्याला एखादी व्हॅल्यू असते, म्हणजे काय 5 सेंटीमीटर, 5 5 किलोमीटर। म्हणजे काय फिजिकल क्वांटिटीचे दोन पार्ट आहेत। काय आहेत ते पार्ट, एक तर त्याची न्यूमरिकल व्हॅल्यू आहे, म्हणजे त्याची एखादी संख्या आहे ज्या संख्यामध्ये ते मोजली जाते, आणि त्याचं काहीतरी युनिट आहे। युनिट म्हणजे मीटर, किलोमीटर। ओके, सेम गोष्ट टाइमची पण आहे, सेकंड, आवर, मिनिट, आणि सेम गोष्ट टेम्परेचरची आहे, व्हेलॉसिटी, मीटर पर सेकंड। ओके, तर याला म्हणायचं फिजिकल क्वांटिटी। आता आपल्याला कळलंय की फिजिकल क्वांटिटी काय आहे, की अशी मटेरियलची प्रॉपर्टी जी आपण मोजू शकतो। आपण मोजू कशात शकतो, युनिट मध्ये। तर आपल्याला हे माहिती आहे की युनिट म्हणजे काय की मीटर, किलोमीटर, सेंटीमीटर, हे युनिट झाले। पण बेसिक काय येतं युनिटचं, त्याची आपण डेफिनेशन बघूया। तर युनिट इज chosen standard that widely acceptable and used to measure physical quantity, म्हणजे काय, हे वाईडली जगामध्ये सगळीकडे ऍक्सेप्ट केलेली गोष्ट आहे। कशासाठी, तर फिजिकल क्वांटिटी मोजण्यासाठी। आता त्याचे इम्पॉर्टन्स बघूयात, हे एक्झामला येतात 3 मार्कला हा क्वेश्चन असतो की इम्पॉर्टन्स ऑफ युनिट। तर युनिटचे इम्पॉर्टन्स बघूयात आपण। पहिलं आहे की युनिट इन्श्योर कन्सिस्टन्सी इन मेजरमेंट। मेजरमेंट म्हणजे काय, मोजमाप। कन्सिस्टन्सी म्हणजे काय की ती गोष्ट एकसारखी आली पाहिजे। म्हणजे काय, जर तुम्ही आता लांबी मोजताय तर लांबी सेंटीमीटर मध्ये मोजताय तर ती सेंटीमीटर मध्ये शेवटपर्यंत मोजली जाते। मध्येच लांबी चेंज नाही करू शकत तुम्ही, की तुम्ही सेकंड मध्ये लांबी मोजू शकता का, नाही मोजू शकत। म्हणजे एखादी गोष्ट आहे जी तुम्ही सुरुवात केली आहे मोजायला, तर ती त्या युनिट मध्येच मोजली जाते। हा, तुम्ही असं मोजू शकता की पहिली लांबी जर तुम्ही 5 सेंटीमीटर मोजली आणि त्याच्या पुढची लांबी तुम्ही सेंटीमीटर मध्ये न मोजता मध्ये मोजली, ते आपण बघणार आहोत पुढे। याचे युनिटचेही टाईप आहे, ते आपण पुढे बघणार आहोत। पण आपला मेन मुद्दा काय आहे की त्याची कन्सिस्टन्सी इन मेजरमेंट तयार राहते, म्हणजे मोजमाप करताना त्याची कन्सिस्टन्सी असते। सेकंड पॉइंट बघूयात, इट अलाउज सायंटिस्ट अक्रॉस द वर्ल्ड टू कम्युनिकेट रिझल्ट्स इन स्टँडर्डाइज्ड वे। आता बघा, प्रत्येक जगामध्ये प्रत्येक देशामध्ये काहीतरी सायंटिस्ट असतात। आपण काय करतो, इंडियाचे कोणतरी सायंटिस्ट असतील, इंडियन सायंटिस्ट असतील, ते कुठेतरी त्यांचे रिझल्ट्स जे काय आलेले असतील ते दुसऱ्या सायंटिस्ट सोबत कम्पेअर करतात। फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रिसिटी असेल, टेम्परेचर असेल, तुम्ही TV वरती टेम्परेचर पॉडकास्ट पाहत असाल तर आपण टेम्परेचर सांगताना काय सांगतो की सध्या या सिटीमध्ये एवढं तापमान आहे। मग आपण ते कम्पेअर करू शकतो की इथलं तापमान काय आहे आणि पुण्याचं तापमान काय आहे, इथलं तापमान काय आहे, मुंबईचं तापमान काय। तर या गोष्टी आपण कम्युनिकेट करू शकतो, किंवा या गोष्टी आपण त्या युनिटमुळे त्या गोष्टी आपण कंपॅरिझन करू शकतो। सेम सायंटिस्ट आहे की जे काही रिझल्ट्स त्यांचे आलेले आहेत ते एकमेकांसोबत कम्युनिकेट किंवा कम्पेअर करू शकतात। कशाच्या बेसिसवर, तर युनिट्सच्या बेसिसवर। इट अलाउज सायंटिस्ट अक्रॉस द वर्ल्ड टू कम्युनिकेट रिझल्ट्स इन स्टँडर्डाइज्ड वे। समजला, सोपा आहे। थर्ड टॉपिक बघूयात आपण, थर्ड पॉइंट बघूयात, इट फॉर्म्स द बेसिस ऑफ कॅल्क्युलेशन अँड कंपॅरिझन इन फिजिक्स। कंपॅरिझन आत्ताच आपण पाहिलं की याच्यामुळे काय होऊ शकतं, गोष्टी कम्पेअर होऊ शकतात। फॉर एक्झाम्पल, मी तुम्हाला सांगितलं की हा पेन आहे, हा पेन किती आहे, 10 सेंटीमीटर आहे। सेम टाईपचा अजून एक पेन आणला मी जो 15 सेंटीमीटर आहे, तर मग त्या दोघांना आपण कम्पेअर करू शकतो की दोघांमध्ये कितीचा फरक आहे, 5 सेंटीमीटरचा फरक आहे। म्हणजे काय, 5 सेंटीमीटरने हा पेन या पेनपेक्षा मोठा आहे। म्हणजे आपण काय केलं, सेंटीमीटर म्हणजे त्या युनिटवरून आपण त्या गोष्टी कम्पेअर केल्या। ओके, सगळं बेसिक आहे, हे कळालंय। फिजिकल क्वांटिटी काय असते हे समजलंय, युनिट काय असते हे समजलंय। आता आपण बघूयात युनिटचे दोन टाईप। कुठले टाईप, फंडामेंटल युनिट अँड डिराइव्ड युनिट।
फंडामेंटल युनिट काय असतं? फंडामेंटल युनिट म्हणजे बेसिक युनिट, बेसिक जे वर्ल्ड वाईड यूज होतात आणि जे मेन युनिट असतात. आणि डिराइव्ड युनिट काय असतात? जे फंडामेंटलवरून डिराइव्ड केलेले असतात. आता हे काय आहे, हे याच्यामध्ये इन डिटेल किंवा CET वरती यावरती कसा न्यूमरिकल होऊ शकतो, MCQ होऊ शकतो, हे आपण पुढच्या व्हिडिओत बघूयात.